नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शेवगाव तालुक्यातील उद्योग क्षेत्रातील एक भव्य नाव महेश फॅब्रिकेशन गौरी गणपती उत्सवानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त घेऊन येत आहेत खास आपल्यासाठी खूप छान साहित्य, ते सुद्धा अल्प दरामध्ये। स्टँड, पायऱ्या, मखर आपल्या ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळेल। तसेच वेगवेगळ्या रंगांमध्ये आकर्षक पडदे शिवून मिळतील। तसेच त्यांची खोल फिटिंग अतिशय सोपी, कमी वेळात पूर्ण सेटअप उभा राहतो 5 मिनिटात। एकदा अवश्य भेट द्या। त्वरा करा महेश फॅब्रिकेशनला। आमचा पत्ता महेश फॅब्रिकेशन, लक्ष्मी लॉटरी शेजारी, भेंडा गट ऑफिस समोर, नेवासा रोड, शेवगाव। तसेच अहमदनगर मध्ये पण उपलब्ध। सुविधा मार्केट, सह्याद्री चौक, MIDC, अहमदनगर। संपर्कासाठी मोबाईल नंबर रांजणे बंधू 75 88 60 14 85 व 98 34 16 40 27। धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी सोमवारी अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर रास्ता रोको आंदोलन। महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यासाठी येत्या सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता अक्कलकोट येथे अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर MSCB चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर यांना देण्यात आले। यावेळी सुनील बंडगर, दत्तात्रय माडकर, सुभाष पुजारी, स्वामीराव घोडके, अपू चेंडके, सूर्यकांत बाचके, भूताळी वागदरी, विष्णू ठेंगले, हनुमंत बिराजदार, कृष्णप्पा बिराजदार, संतोष फुलारे आदी उपस्थित होते। तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दिनांक 9 सप्टेंबर पासून पंढरपूर येथे 5 धनगर समाज बांधव आमरण उपोषणास बसले आहेत, पण सरकार यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करताना दिसून येत नाही। धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करू नये यासाठी 25 आमदार, 4 खासदार मिळून सरकारकडे मागणी केली आहे। आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लावता धनगर समाजाला एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी ही सकल धनगर समाजाची मागणी आहे। तरी सकल धनगर समाजाच्या वतीने सोमवार दिनांक 23 सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात एक दिवसीय रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे। त्या अनुषंगाने अक्कलकोट शहर व तालुका सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने अक्कलकोट ते सोलापूर या राज्य महामार्गावर MSCB चौकात आंदोलन करण्यात येणार आहे। तरी अक्कलकोट तालुका व शहरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, सकल धनगर समाज बांधव अक्कलकोट तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे। आज तमाम अक्कलकोट तहसील येथे सकल धनगर समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने अक्कलकोटच्या तहसीलदाराला आत्ताच आम्ही सर्व समाज बांधवांनी मिळून निवेदन दिले आणि गेल्या 9 सप्टेंबर पासून पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने 6 धनगर समाज बांधव उपोषण करत आहे आणि पहिल्यांदा त्या सरकारचा पूर्ण तमाम धनगर समाजाच्या वतीने या सरकारचा पहिल्यांदा निषेध व्यक्त करतो आणि गेल्या 9 तारखेपासून आज त्या 6 जणांमध्ये 2 जणांचा प्रकृती चिंताजनक आहे। तरी हा दळबदिरी सरकार आपला धनगर समाजाचा विचार करायला तयार नाहीये। त्यामुळं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या सोमवारी 23 सप्टेंबरला अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करायचंय आणि रास्ता रोको आंदोलन करायचंय। त्या निमित्ताने अक्कलकोट तालुक्यातील तमाम धनगर समाज बांधवांना माझी विनंती आहे, तुम्ही मोठ्या संख्येने येऊन या रास्ता रोको आंदोलनामध्ये सामील व्हावा आणि समाजाचा मान सन्मान वाढवावा आणि जे उपोषणाला बसलेले आपले समाज बांधव आहेत त्यांना मोठा पाठबळ देण्यासाठी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील सकल धनगर समाज, कुणाचा जात भेद, कुठला पक्ष पार्टी नाहीये आणि कुणाच्या नेतृत्वाखाली नाहीये, हे सकल धनगर समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन आहे। तरी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती करतो। जय मल्हार। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क, अक्कलकोट। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।